लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ई-केवायसी करण्यासाठी परत एक संधी मिळणार का? राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची असणारी महत्वाची मागणी म्हणजे आमचे योजनेचे पैसे परत चालू होणार का नाही? का आता 2 महिन्यांपासून आमचा थांबलेला लाभ म्हणजे आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून कायमस्वरूपी अपात्र केलं आहे का? असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि या पाठीमागचं कारणही तसंच आहे, कारण राज्यातील नोव्हेंबर महिन्यापासून लाखो लाडक्या बहिणींचा लाभ प्रलंबित आहे किंवा राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचा लाभ थांबलेला आहे. या पाठीमागे अनेक लाडक्या बहिणी कारण शोधत आहेत की आम्हाला योजनेचे पैसे का आले नाहीत. आपण पाहिलं की ऑनलाईन आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ई-केवायसी साठीचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही ना. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी वेबसाईटवर कोणता असा पर्याय आहे की ज्या पर्यायामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील का नाही ते तुम्ही पाहू शकत नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत की नाही येत किंवा कोणतेही कारण आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागत आहे. हे तुम्हाला एकतर पंचायत समिती कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. त्यांची जाऊन भेट घ्यावी लागत आहे, कारण अंगणवाडी सेविकांकडे कोणतीही माहिती नाही, महाई सेवा केंद्रामध्ये कोणतीही माहिती नाही किंवा ऑनलाईन वेबसाईटवर देखील कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती कसे पाहायचे, लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार का नाही, हे सध्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने पूर्णपणे बंद आहे. मग आता लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली, कारण योजनेचे पैसे थांबलेत का? लाडक्या बहिणींचा एकच मुद्दा आहे की आम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहोत. यामध्ये ठीक आहे, आपण म्हणूया की साधारणपणे 20-25 किंवा 30% अशा महिला आहेत की ज्यांची ई-केवायसी झाली नाही, त्यांनी ई-केवायसी त्यांची करू शकल्या नाहीत. परंतु त्यामध्ये इतर ज्या 70% महिला आहेत त्यांचे योजनेचे पैसे का थांबले आहेत? त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की आमची चुकून ई-केवायसी चुकली असेल म्हणून आमच्या योजनेचे पैसे बंद झाले असतील. परंतु या चुकीची आम्हाला एवढी मोठी शिक्षा देऊ नका की आमचे योजनेचे पैसे कायमस्वरूपी बंद होतील. कारण लक्षात घ्या, हे महिन्याला 1500 रुपये आहेत. मी वारंवार सांगतोय की मी हे महिन्याला 1500 रुपये, परंतु हे वर्षाला 18,000 रुपये होतात आणि एका सर्वसामान्य कुटुंबासाठी या 18,000 रुपयांची खूप जास्त किंमत असते. यामध्ये आपण पाहिलं आहे की मोलमजुरी करणाऱ्या महिला असतील किंवा शेतकरी महिला असतील किंवा ज्या गरीब कुटुंबात मधील आहेत, मध्यमवर्गीय आहेत, नोकरी करणाऱ्या काही महिला असतील, नोकरी म्हणजे घरकाम असेल किंवा इतर काम करणाऱ्या महिला असतील की ज्यांना या योजनेच्या या 1500 रुपयांची अत्यंत गरज होती, कारण हे 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये, महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे देणारी योजना होती, ज्यामध्ये त्यांच्या पतीचा किंवा त्यांच्या मुलाचा, वडिलांचा कोणाचाही अकाउंट नंबर नव्हता. स्वतः महिलेच्या खात्यावर ते पैसे यायचे आणि महिला त्या 1500 रुपयांचा योग्य पद्धतीने वापर करत होती. तिच्या कुटुंबासाठी असेल, तिच्या स्वतःच्या गरजांसाठी हे 1500 रुपयांचा वापर ती राज्यातील महिला करत होती आणि त्या महिलेचे 1500 रुपये अचानक पद्धतीने थांबवले गेले. ठीक आहे, मी अजूनही मान्य करतोय की ई-केवायसी चुकली आहे, ई-केवायसी राहिली आहे, परंतु एवढी मोठी त्याची शिक्षा सरकार महिलांना देऊ नका. कारण लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे. सरकारने केलेला एक खूप चांगला इनिशिएटिव्ह म्हणजे ही लाडकी बहीण योजना आहे. कारण महिलांना लक्षात घ्या की अनेकदा आपण पाहतो की पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळतात, परंतु ज्या साधारण महिला आहेत त्यांना अशा पद्धतीने पैसे मिळणारी ही पहिली योजना होती आणि या योजनेचे महिलांनी देखील सरकारला भरभरून दिलं आहे, असं सरकार स्वतः म्हणतं. राज्यामध्ये आपण पाहिलं विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम्ही फक्त लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलोय, मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री म्हणले आहेत, सर्वजण म्हणले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळी देखील प्रचारामध्ये एकमेव मुद्दा महत्वाचा होता, तो म्हणजे लाडकी बहीण. लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून दिलं, विधानसभेत दिलं, महानगरपालिकेत दिलं, नगरपंचायतमध्ये दिलं, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील महिला तुम्हाला देतील, बहिणी तुम्हाला देतील. परंतु या बहिणींकडे सरकार तुम्ही दुर्लक्ष करू नका. बहिणींची ही तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. आता आपण पाहतोय की लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. आपण बातमी देखील पाहिली असेल की अनेक लाडक्या बहिणींनी आक्रमक होऊन रास्ता रोको देखील केला, कारण आता आमच्या मागण्या कोण मान्य करणार? आम्ही महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर ते फक्त आम्हाला सांगतायत की तुमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, तुम्ही अपात्र आहात. आपण अपात्र का आहात? आमचे कारण काय? कोणतेही कारण त्या ठिकाणी दाखवले जात नाही. अनेक लाडक्या बहिणींना माझी एक देखील मागणी असणार आहे की तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का नाही हे देखील एकदा तपासून घ्या. शक्यतो आहे, शक्यतो हा प्रॉब्लेम सगळ्या महिलांना येत नाही, परंतु काही प्रमाणामध्ये 2-3% जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्या प्रॉब्लेम दुरुस्त करून देखील तुमच्या योजनेचे पैसे सुरू होतील. परंतु ही ई-केवायसी दुरुस्त कशी करायची? ई-केवायसी साठी सरकार आम्हाला एक संधी द्या. आता यामध्ये काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींसाठी थोडी आनंदाची किंवा दिलासादायक देखील बातमी असणार आहे. काय आहे तर चला ते देखील तुम्हाला दाखवतो. तर यामध्ये बघा,
प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या बाबत तांत्रिक घोटाळ्यावर तोडगा काढण्यासाठी आता बैठक बसणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि ही बैठक साधारणपणे बघा 20 जानेवारीच्या आसपास या ठिकाणी सांगितलं आहे की 20 जानेवारीला ही बैठक होईल. आणि या बैठकीमध्ये महिला व बाल विकास कल्याण अधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे की ही बैठक होणार आहे आणि यामध्ये महिलांची चौकशी होणार आहे. त्या ठिकाणी 15,000 महिला दाखवल्या आहेत, त्या त्या जिल्ह्यातील महिला आहेत, परंतु राज्यातील सर्वच महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी करताना चूक झालेल्या महिलांची, ई-केवायसी प्रलंबित राहिलेल्या महिलांची त्या ठिकाणी चौकशी होऊ शकते. आणि या चौकशीमध्ये जर हा आकडा जास्त दिसला की अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित राहिली आहे किंवा चुकून ई-केवायसी चुकली आहे, तर सरकारने त्या ठिकाणी एक संधी लाडक्या बहिणींना द्यावी. लाडक्या बहिणींची मागणी काय आहे तर बघा, आता ई-केवायसी चुकलेल्या महिलांना थेट अपात्र केलेलं आहे. म्हणजे जर तुमची ई-केवायसी करताना प्रश्न निवडताना चुकलेत, तुम्ही अपात्र आहात, तुम्हाला त्या ठिकाणी आता कोणतीही संधी नाही. अनेक लाडक्या बहिणींचे डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत. लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता यामधला फरक. डिसेंबर महिन्याचे हप्ते त्याच लाडक्या बहिणींना आले आहेत ज्यांची ई-केवायसी योग्य झाली आहे. त्या लाडक्या बहिणींना यापुढचे देखील पैसे येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता काळजी करू नका. परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत, त्यांची मात्र काही ना काही अडचण आहे, जी सरकारने या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सांगावी. पुन्हा एकदा ई-केवायसी वेबसाईट सुरू करावी, ही एक मोठी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत की आम्हाला ई-केवायसी आणि या ई-केवायसी साठी आम्हाला एक संधी द्या. सरकारकडे अनेक राज्यातील बहिणींची ही मोठी मागणी एक आहे, ज्यावर सरकारने लक्ष द्यावे आणि महिला पात्र झाल्यास परत पैसे वितरित करावेत, हे देखील महत्त्वाचे असणार आहे. जर महिला चुकून तुम्ही ई-केवायसी मध्ये त्या ठिकाणी अपात्र झाले असतील तर त्यांना पात्र केल्यानंतर त्यांच्या योजनेचे पैसे तुम्ही परत सुरू करा. मिळालेल्या माहितीनुसार महिलांना डायरेक्ट अपात्र करण्यात आले नाही, तर त्यांचे फॉर्मची चेकिंग सुरू आहे आणि या फॉर्म मध्ये ज्या लाडक्या बहिणी परत पात्र होतील तर त्यांचे योजनेचे पैसे देखील परत सुरू होऊ शकतात. पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात, जे सेम झालं होतं जून महिन्याच्या दरम्यान, जून मध्ये देखील 25,60,000 लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी लाभ थांबवला गेला होता, परंतु त्या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर परत त्यांचे पैसे सुरू केले होते. त्याच पद्धतीने यावेळी देखील ज्या महिला आहेत त्यांना की चुकून त्यांचे नाव पडताळणी यादीमध्ये आले होते, त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या पात्र ठरल्यास त्यांचे योजनेचे पैसे परत सुरू होतील. परंतु तेव्हा त्यांना हे जे तुम्ही 3,000 रुपये थांबवले आहेत, त्या 3,000 रुपयांचे देखील वितरण नक्कीच करावे, अशी देखील मागणी आम्ही नक्की करतोय. लाडक्या बहिणींनो, आपल्याला मागणी करावी लागणार आहे. आपली जेवढी मागणी स्ट्रॉंग असणार आहे, तेवढंच सरकार त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करू शकतं. म्हणूनच तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी परत सुरू होऊन लाडक्या बहिणींना सरकारने योग्य न्याय द्यावा का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.